हेल्दी हेअर आणि ग्लोईंग स्किन हवी असेल तर आजच तुमच्या आहारामध्ये ही आवळा, बीटरूट, गाजरची कँडी सामील करा. ही कँडी खायला खूप छान लागते. असंही आपण बीट, गाजर, आवळा ही रोजच खाऊ शकत नाही. पण जर अशी याची कँडी आपण तयार करून ठेवली तर रोज एक कँडी आपण खाऊ शकतो. आणि ही कँडी शरीरासाठी खूपच पौष्टिक आहे. तर ती बनवण्यासाठी मी इथे 4 गाजर, 4 आवळे आणि 2 बीट घेतले आहेत. तर गाजरची आणि बीटची साल काढून घ्यायची आणि हे तिन्ही बारीक चिरून घ्यायचं. हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं. यामध्ये तुम्ही ॲपल, संत्री, डाळिंब देखील टाकू शकता. यामध्ये थोडंसं सैंधव मीठ आणि पाणी टाकून हे बारीक वाटून घ्यायचं. हे वाटून घेतलेलं मिश्रण एका चाळणीमध्ये टाकून घ्यायचं आणि एका चमच्याने असं हलवत राहायचं. म्हणजे हे मिश्रण व्यवस्थित गाळलं जातं. असं हे मिश्रण गाळून घेतलं की यामध्ये लिंबाचा रस पिळून घ्यायचा आणि चांगला या मिश्रणामध्ये मिक्स करायचा. आता हे मिश्रण गॅसवर एका कढईमध्ये टाकून घ्यायचं आणि 5 मिनिट हे चांगलं उकळवून घ्यायचं. 5 मिनिट हे उकळलं की यामध्ये अगर अगर पावडर 2 चमचे टाकून घ्यायची आणि हे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं. म्हणजे हे अगर अगर पावडर यामध्ये व्यवस्थित मिक्स होते. ही अगर अगर पावडर मी Amazonवरून मागवली आहे. ही पावडर मिक्स केल्यावर हे मिश्रण फक्त 5 मिनिट उकळवून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा. हे मिश्रण गरम असताना साच्यामध्ये टाकून घ्यायचं. या कँडी तुम्हाला जर गोड बनवायच्या असतील तर यामध्ये तुम्ही मध टाकू शकता किंवा आवश्यकतेनुसार पिठी साखर सुद्धा टाकू शकता. या कँडी जर तुम्ही मुलांसाठी बनवणार असाल तर यामध्ये साखर टाकूनच या बनवा. तरच मुलं खातील. आणि ज्यांना शुगर आहे त्यांनी या पद्धतीने ही कँडी तयार करून खाऊ शकता. आणि जे डाएट करतात त्यांनी यामध्ये साखरेऐवजी मध टाकून हे तयार करा. या कँडी 10 ते 15 मिनिट फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवा. 15 मिनिटांनी या कँडी काढून घ्यायच्या. तर तुम्ही पाहू शकता किती छान या कँडी तयार झाल्या आहेत. या सर्व आपण काढून घेऊयात. या कँडी जर बिना साखरेच्या बनवल्या तर या महिना 2 महिने छान टिकतात. बिना साखरेच्या खायला या जरा वेगळ्याच लागतात. आपण जसं डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या आवडत नाहीत तरी सुद्धा खातो. त्याप्रमाणे यातली एक एक कँडी आपण रोज खाऊ शकतो. कारण याचे शरीराला खूप फायदे आहेत. साखर टाकून या बनवल्या तर या आपण चिंचगोळी खातो ना सेम तशाच लागतात. चला तर मग अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.